युवा सेनेचे कार्यकारी सदस्य तसेच नवी मुंबईतील शिवसेना माजी नगरसेवक ममित विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमात ममित चौगुले यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत यश मिळावे यासाठी विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। व्याख्यानात विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील संधी, करिअर नियोजन आणि यशस्वी भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांबाबत मौलिक मार्गदर्शन करण्यात आले। आम्ही आज 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट लागला त्यांचा सन्मान करण्यासाठी आजचा कार्यक्रम ठेवला आणि इथं खास करून मार्गदर्शक म्हणून गणेश शिंदे साहेबांना बोलवलेलं आणि तसंच आमचे मंगेशजी चिवटे साहेब असतील आणि मुलांना ह्याच्यातून काय बोध घेण्यात आलं म्हणजे त्यांनाही वाटलं की बाबा आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे। जसे त्यांनी काही गोष्टी सांगितले की आपण हवेत नाही राहिलं पाहिजे, रियालिटीमध्ये काय चाललं, जसं आजचा जो एरा आहे आपण डिजिटल इंस्टाग्राम आणि त्यात न राहता रियालिटीमध्ये राहिलं पाहिजे। आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या मित्रांनी ठरवलं की या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घ्यायचा, त्यांना सन्मान करायचा। कारण की आपण बघत आहात की आजकाल सगळं डिजिटलायझेशन होत आहे आणि राजकारण बोललो तर नुसतं मोठे बॅनर, लाईटी, पार्टी, रील आणि हे, पण आज मुख्यमंत्री आमचे DCM डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनावर आम्ही या मुलांचं म्हणजे त्यांना आम्ही इथं मला वाटतं 10 विद्यार्थी सुद्धा होते 10वी 12वीचे आमच्या स्लम एरियामधले वाड्या वस्त्यांचे, त्यांना सुद्धा देखील मदत करण्यात आली 15-15 हजारची। आणि एक विद्यार्थी होती ती नीटची एक्झामची तयारी करते, तिची आई मला वाटतं वडापाव काहीतरी विकतात, ती परिस्थिती नाहीये, पण अशा काही विद्यार्थी माझ्याकडे आले टीचर्स घेऊन, त्यांना मी 70,000चा चेक दिला। आणि जेही गुणवंत विद्यार्थी असतील 90% वर असतील, 80% वर असतील, कोणाला डॉक्टर बनायचं असेल तर मी ममित चौगुले नगरसेवक म्हणून त्यांना मदत करणार आणि आमचा सगळा चौगुले कुटुंब असतील, मित्र परिवार असतील, आम्ही सगळे अशा विद्यार्थ्यांच्या पाठी उभं राहू। खूप अभिमान वाटते की त्यांनी मला एवढं सगळं म्हणजे एवढं माझ्यासाठी एफर्ट्स घेतले आणि पैसे दिले त्यांनी मला 70,000 रुपये माझ्या एज्युकेशनसाठी। मला एक MBBS डॉक्टर व्हायचं, मी त्यांना फक्त एक स्वप्न सांगितलं होतं, त्यांनी त्या स्वप्नावरती म्हणजे मला मार्ग दाखवला, पैसे दिले त्यांनी मला। PW फिजिकवाल्यामध्ये बिना काय विचारायचं, परिस्थिती काहीच विचारायचं, त्यांनी मला ॲडमिशनसाठी त्यांच्याकडनं पैसे दिले, काहीच विचारलं नाही त्यांनी मला, फक्त एवढं बोलले तुला शिकायचंय ना शिक म्हणे, जेवढं शिकायचंय शिक म्हणे, वरपर्यंत जा म्हणे तू म्हणे। असं तर कोणी देत नाही, लेकिन त्यांनी दिलं म्हणजे त्यांचं म्हणजे कसं आहे की एज्युकेशनसाठी मुलं पुढे झालं पाहिजे, त्यांची सोच ती खूप आवडली मला। मी दीक्षा पाटील, मी सेंट झेवियर्स शाळेची विद्यार्थिनी आहे। आजचा हा मोटिवेशनल जो प्रोग्राम होता तो खरंच खूप छान होता आणि आमचा पुढचा जो प्रवास तो कसा होईल हे सगळं आम्हाला या प्रोग्राममध्ये सांगण्यात आलं आणि आम्ही खरंच खूप थँकफुल आहोत मम्मीची की त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा प्रोग्राम ठेवला आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांसाठी। खूप चांगलं वाटलं आणि मेन म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह होतं खूप। म्हणजे पण जे गणेश शिंदे सर होते त्यांनी म्हणजे खूप चांगलं त्यांचं जे काही त्यांनी सांगितलं ते खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटलं आणि म्हणजे पुढे जाऊन आपल्याला कधी कामाला येईल असं वाटलं, म्हणजे खूप चांगलं होतं, इन्फॉर्मेटिव्ह होतं। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी त्यांनी ममित चौगुले यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या। ममित चौगुले यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि समाजसेवेच्या माध्यमातून युवकांनी समाजात बदल घडवावा असे आवाहन केले। तर हा सोहळा विद्यार्थ्यांसह उपस्थितांसाठीही प्रेरणादायी ठरला। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, ऐरोली विधानसभा, नवी मुंबई।